श्रीमंत मराठ्यानं गरीब मराठ्याचा घात केलाय। 188 का काय आमदार आहेत ते कुठे आहेत मराठ्याचे? आणि हे मराठ्याचे नेते गांडू सगळे तोंडवरी करून हिटत आहेत। काहीच राहिलं नाही आज मराठा समाजाचं, कारण मराठा समाज हा चारी बाजूनी मारला जातो। केंद्र सरकार टोटल मालाचे भाव आज पाडत आहे। जर मालाला भाव असला असता तर आज आम्हाला ही पाळी आलीच नसती, इथपर्यंत यायची पाळीच आली नसती। ह्या हरामखोरांनी तुम्हाला सांगतो, आणि अजित पवार धमकी देतो मुंबईला याची, त्या अजित पवाराला छाती ठोकून सांगतो, याला खायला गड्डा पाहिजे, दुसरं काय पाहिजे याला? मराठ्याच्या मतावर निवडून यायचं। आज ही गोष्ट आहे, याचा DNA टेस्ट करावं लागेल, हे मराठ्याचे आहेत का नाही। छगन भुजबळ हा प्युअर चोर आहे, ते गुणरत्न सदावर्ते बांग्या डोळ्याचा हा स्पेशल फडणवीसनं सोडलाय, आणि ह्या बांग्या डोळ्याकडे पैसे आलेत कुठून? आपली मराठ्याची जिंदगी उचलण्यात घातली आहे ना, आणि आपल्याच लोकांना आपला फायदा घेतलाय। कारण आज आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दररोज जवळपास 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त हे मराठा समाजाचे शेतकरी आहेत। कारण मराठा समाज हा चारी बाजूनी मारला जातोय, कारण इकडं मराठा समाजाला आरक्षण नाही आणि तिकडं शेतकऱ्याला कोणत्याच मालाला भाव नाही। केंद्र सरकार टोटल मालाचे भाव आज पाडत आहे, दुसऱ्या देशातून आयात करायची आणि इकडं शेतकरी मारायचा। मराठा समाज हा चारी बाजूने असा मारला जातोय की भरपूर असा, म्हणजे काहीच राहिलं नाही आज मराठा समाजाचं। कोणत्याच मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याच मालाला भाव नाही। फक्त हाच प्रश्न, हे मराठा समाजाला आज इथे यायची पाळी काय माहिती का? कोणत्याच मालाला भाव नाही। आरक्षण जर मालाला भाव असला असता तर आज आम्हाला ही पाळी आलीच नसती, इथपर्यंत यायची पाळीच आली नसती। कारण आज एकेकाला कारण 10-10 लाख रुपये, अक्षरशः माझ्या बहिणीसाठी डॉक्टर होण्यासाठी 10 लाख रुपये भरावं लागले। किती? 10 लाख रुपये, आणि दुसऱ्याला फक्त 2 लाखामध्ये होत आहे। कारण हे आज आम्हाला भारताचं संविधान काय सांगते? समान, सर्व समान, आणि इथं आमच्यावरच का अन्याय? मग हा का अन्याय आमच्यावर? आणि हे मराठ्याचे नेते गांडू सगळे तोंडवरी करून हिटत आहेत। फक्त एकमेव आमदार आहेत ते म्हणजे बच्चू कडू, बाकीचे कुठं मेले? 188 का काय आमदार आहेत ते कुठे आहेत मराठ्याचे? आमच्या भागातले, सगळ्याच भागातले मराठ्याचे आमदार एक असा रस्त्यावर उतरला नाही। कोणी म्हणतंय स्पेशल कोटा देऊ, स्पेशल कोटा देऊ। अरे तुमच्या दमय तर बोला ना, मराठ्याचे आहेत का नाही तुम्ही नेमके? आज ही गोष्ट आहे, याचा DNA टेस्ट करावं लागेल, हे मराठ्याचे आहेत का नाही। छगन भुजबळ म्हणतोय की सभेसाठी पैसा आला कुठून? छगन भुजबळनं ते काय त्या ह्याच्या दादरच्या पुलाखाली भाजी विकली, आणि ह्याच्याकडे पैसा कुठून आला? 8,000 कोटीचा सदनचा घोटाळा केला। छगन भुजबळ हा प्युअर चोर आहे, आणि तो मराठा आणि OBC मध्ये भांडण लावतोय। आज आम्ही मराठा आणि OBC सगळे गुन्ह्या गोविंदाने प्रत्येक गावामध्ये आज सगळे आम्ही एक आहेत। फक्त हे OBCचे जे नेते आहेत, सुतुळी ती बांधायची सुतुळी, खिचडी घोटाळा, सुतुळी घोटाळा, चिक्की घोटाळा, अरे काय ह्याच्या अवकाती राहिला ना तो नेत्याने। ह्या हरामखोरांनी तुम्हाला सांगतो, आणि अजित पवार धमकी देतोय मुंबईला याची, त्या अजित पवाराला छाती ठोकून सांगतो, गाडी दमय तर तू तिथे ये, आणि ह्या मैराळ सावंगीच्या मराठ्याला अडवून दाखव। एक मराठा नाही, मैराळ सावंगीच्या आज आणखीन 20 मराठा आलेत, 20 दिलं नाही। गाव हजारो संख्येचं आहे। आम्ही भरपूर असे खूप असे आंदोलन, हे गावामध्ये शोले आंदोलन, हे भरपूर खूप काही केलं आम्ही। ते गुणरत्न सदावर्ते बांग्या डोळ्याचा हा स्पेशल फडणवीसनं सोडलाय। मला सांगा, आपल्याला जर साधी रानाची जर एखादी काही आपली केसमध्ये कोर्टामध्ये चालू असेल तर वकील आपल्याला किती पैसे मागतोय? आणि ह्या बांग्या डोळ्याकडे पैसे आलेत कुठून? त्याची गाडी फोडली त्या आपल्या सरपंचानं, लगेच दुसरी कडक गाडीमध्ये बसून आला। ते कुठून गाड्या आल्या आता? हे फडणवीस पुरवायला, फडणवीस जय श्रीरामच्या घोषणा देतो, काय काय किती सोंग करतो तिरप्या डोळ्याचा। आज मराठा समाज इतका मागासलेला आहे, आणि केंद्र सरकारनं मेन म्हणजे मोदीनं ह्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे। आता आम्हाला कोणाचं आरक्षण घ्यायचं नाही, OBC बांधव बी आमचेच आहेत, ते काही विषय नाही, पण तुम्ही जे दुसरं 16% द्यायला ते टिकलं पाहिजे ना। लगेच 6 महिने निवडणूक आली तितक्या पुरतं तितकं दिलं, राष्ट्रवादीवाले म्हणतात आम्ही दिलं, काँग्रेसवाले म्हणतात आम्ही दिलं, मग टिका ना का? तुम्ही द्यायलेत कसलं असलं आरक्षण? आरक्षण नवीन मागायची गरज पहिलेच आज 54 लाख नोंदी सापडल्यात, 50% तर आम्हाला 54 लाख नोंदी सापडल्यात ना, मग आम्हाला आरक्षण आमच्या हे हक्काचंच आहे। विदर्भामध्ये मराठा समाजाला आरक्षण आहे, ते ना आम्ही मराठाच आहेत ना, मग आम्हालाच का नाही?
आमच्या सोयरिकीत इकडं तिकडं तिकडल्या रक्ताचे आहे ते एक रक्त आहे इकडं ना सख्या भावामध्ये कुणबी मग तेच तर मराठा म्हणून द्यावं आता म्हणून तिकडे जे आरक्षण आहे ना ते जे जरांगे पाटील म्हणतायत नाते संबंध ते जुळवा, ते जुळवून ते तरी सरकारनं ती मागणी करावी अशी आमची विनंती आहे. बरं, मुंबईत गेल्याच्या नंतर दादा उपोषणाला बसणार आहेत, तरी पण सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकार काही करेल म्हणजे आरक्षणाचं काही गुड न्यूज घेऊन येईल का? कारण मनोज दादा जरांगे म्हणले होते ते पुण्याला असताना जरी काही गुड न्यूज आणली मराठा आरक्षणासंदर्भात तर आम्ही इथंच गुलाल उधळू आणि इथून वापस जाऊ गरज पडली तर. आता काय वाटतंय, असं काही होईल का? आम्हाला तसं विश्वास वाटतोय, आमचा सरकारवर आणखीन पण विश्वास आहे. मग तर इथून पाठीमागं जे दगाफटका केलाय त्यामुळे आता आमचा विश्वास उडत चाललाय. त्यामुळे आज ही पाळी आली, इथं गारव्यामध्ये अशा माळरानावर मराठा समाजाला झोपावं लागतंय, कसलीही सोय नाही. त्याच्यामुळं बाकीची सोय खाण्यापिण्याची वगैरे आमचे मराठा समाज करत आहेत, पण बाकीची सगळी कुठपर्यंत पुरणार? हे कोटीचा जनसमुदाय जमलेला आहे. म्हणून सरकारनं लवकरात लवकर हा निर्णय घ्यायलाच पाहिजे. आम्ही तर मुंबईला जाणारच आणि आम्हाला अडवायचा प्रयत्न करूच नये आणि कोणत्याही नेत्यानं अशी भाषा करू नये अजित पवारनं हे ना. कारण हे कसं आहे, हे मतासाठी लाचार झालेले आहेत. हे भाजपमध्ये कशासाठी गेले? ह्याला खायला गड्डा पाहिजे, दुसरं काय पाहिजे ह्याला? मराठ्याच्या मतावर निवडून यायचं आणि गड्डा खायचा, दुसरे ह्याला कामच काय आहेत मग? अहो काय आज मला सांगा, आज आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा कचरा झालाय, कचरा झालाय अक्षरशः. मी स्वतः भाजपचा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष होतो, राजीनामा देऊन टाकला खटकून. अजिबात ना, प्युअर मराठा म्हणून वागायचं. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा म्हणून वागायचं. आणि माझ्या गावामध्ये मतदानाची पेटी मी येऊ देणार नाही. पहिली मी जाहीरपणे सांगतो मीडियासमोर, माझ्या गावात मतदानाची मी पेटी येऊ देणार नाही, जाहीरपणे सांगतो. समाजाला माझी एकच विनंती आहे, समाजानं कोणी आजकाल ह्या मतदानाच्या ह्या पैशाला भुलतापाला बळी पडू नये. कारण हे लोक आपली जिंदगी सतरंजा उचलण्यातच गेली. ह्या लोकांशी आपली मराठ्याची जिंदगी उचलण्यात घातली आहे ना, आणि आपल्याच लोकांना आपला फायदा घेतला. आणि सगळ्यात जास्त सांगतो तुम्हाला, श्रीमंत मराठ्यानं गरीब मराठ्याचा घात केलाय. श्रीमंत मराठे म्हणजे दुसरे कोणी नाही, की हे जे आमदार आहेत का मराठ्याचे, हे खासदार, हे ना घात केलाय. एकाचंही तोंड उचलं नाही. आणि एकही आज तुम्हाला सांगतो, जरांगे पाटलांनी सांगितलंय ज्याला होईन त्याला नेत्याने सहभाग घ्यावा, आमदारांनी सगळ्यांनी सहभाग घ्यावा. आमदार बच्चू कडू शिवाय कोणीही एकही आमदार रस्त्यावर उतरलेला नाही मराठा समाजाचा. आणि आम्ही लक्षात ठेवणार, आमच्या इलाक्यात पण मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणार आणि बरोबर त्याला मतदानाच्या वेळेस काय करायची ते करणार. बरोबर त्याची जागा दाखवणार, एवढं निश्चित आहे. धन्यवाद.